कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीते कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः करो प्रथम पाण्डुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लाधलो लाधलो तुमच्या अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू सहज लीले उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा प्रसिद्ध असा सगळ्या लोकांना पाठ असलेला काहीही अर्थ सांगायची गरज नाही इतका सोपा आणि
तसं आपल्याला सांगताही काही येत नाही, त्यामुळे सांगायचाही काही प्रश्न येत नाही. असा सोपा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या या आहेर वाहेगावामध्ये बऱ्याच वर्षापासून संकल्प होता की हनुमंतरायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी होऊन पुन्हा मारुतीरायांची स्थापना व्हावी. यासाठी गावकऱ्यांनी अतोनात प्रयत्न करून भव्य अशा प्रकारची वास्तू निर्माण करून 3 दिवसाचा तेरवा परवा आणि काल असा 3 मिळून मूर्ती स्थापनेचा हा सुंदर अशा प्रकारचा रम्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी साजरा झाला आणि सगळ्या लोकांना अतिशय आनंद, त्यात निर्विघ्नपणे आनंद. आता थोडंसं आत्ता विघ्न आलं सोडून द्या, तेवढं सोडून देऊ आपण. काहीही अडथळा न येता, काहीही प्रतिबंध निर्माण न होता असा हा सोहळा उत्कृष्ट रीतीने साजरा झाला. हनुमंतराय हे ग्रामदैवत असल्याकारणाने सगळ्या गावाचं ते वैभव आहे, शोभा आहे गावाची आपल्या. आणि हनुमंतरायांच्या बरोबरच गावकऱ्यांनी संत सावता महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची योजना केली. त्याबरोबरच नियमच आहे, संत आल्यानंतर देव येतच असतो. आपल्याला सांगायची गरज नाही. हनुमंतराय आहेत म्हणजे ते हनुमंतराय रामाशिवाय राहत नाहीत आणि रामसुद्धा त्यांच्याशिवाय राहत नाही. हे एकमेकाला सोडून कधीच राहत नसल्याकारणाने देव आणि भक्त कायमच ते बरोबर असतात. या नियमाने सावतामाळी महाराज आले म्हणजे पांडुरंग परमात्मा येणारच, कारण त्यांनी आपल्या हृदयात ठाव दिलेला आहे. हृदयातून परमात्मा त्यांच्या हृदयातून दुसरीकडे जात नाही. स्वतः देव त्यांचं वर्णन करतो. आपण नेहमी ऐकत आहात, मी काही नवीन काही सांगणार नाही, पण देव त्यांचं वर्णन करतो. जीवाहुनी पढियंता, पढियंता शब्दाचा आवडता, माझ्या जीवापेक्षाही मला आवडता हा सावता. जीवाहुनी पढियंता हा भक्त सावता, नवलावसा का निर्धार सांगता नवलावयाचा. महाराज देव स्वतः म्हणतात, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असलेला हा भक्त सावता आहे. आणि याचा निर्धार जर बघितला तर हृदय विदारोनी आपुलेनी हाती, ठाव दिला माती लपावया. आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या हृदयाला विदारण करायचं. आपल्या छाती, जसं हनुमंतरायांचं वर्णन सांगतो आपण की तुझ्या हृदयात तरी राम आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर आपली छाती दोन्ही हाताने आपल्या नखाने फाडून राम लक्ष्मण सीता आपल्या हृदयात दाखवणारे हनुमंतराय ज्याप्रमाणे आहेत, त्याप्रमाणे देव स्वतः वर्णन करतात की आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या हृदयाला फाडून मला स्वतःला त्या दाखविणारा असा हा सावता माळी आहे. निर्धार सांगता नवलावयाचा, हृदय विदारोनी आपुलेनी हाती, ठाव दिला माती लपावया. मला स्वतःला लपण्यासाठी जागा दिली आपल्या हृदयात, असे सावतामाळी महाराज. हनुमंतराय प्रसिद्धच आहेत, ग्रामदेव दैवत म्हणून आहेत आणि थोर अशा प्रकारच्या भक्तीच्या वाटा दाखवणारे संत आहेत. त्यांचं वर्णन आपण किती करावं, करता येणार नाही आपल्याला. वर्णन जर करायचं ठरलं तर आपलं कीर्तन त्यातच होऊन जाईल. हनुमंतरायांचं वर्णन सुरू झालं की मग त्या कीर्तनाला हनुमंतरायाचंच वर्णन असं नाव द्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल एक श्लोक फक्त सांगतो. अतुलित बलधामम हेमशैलाभदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि विठ्ठल. असे अवतारी संत असलेले हे या मनुष्य लोकात आले आणि रामभक्ती कशी करावी हे सांगण्यासाठी हनुमंतराय प्रवृत्त होतात. रामनामाचं वैभव आपल्या पुढे सांगतात. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. तुमच्या आमच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या भाग्य उदयासाठी रामनामाचा उपदेश हनुमंतराय करतात.
आणि जगद्गुरू तुकाराम महाराज तर सगळ्या जगाचे गुरु आहेत. ते सगळ्या जगाचे ते गुरु असल्या कारणाने संपूर्ण जगाला कल्याणाचाच उपदेश करतात. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती कशी करावी असं विशेष रूपाने लोकांच्यामध्ये प्रचार प्रसाराचं काम केलं. विठ्ठल आणि अशा विपरीत अशा काळामध्ये निळोबा महाराज त्यांचं वर्णन करतात. प्रयाणकाली देवे विमान पाठवी, देवे विमान पाठवी, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, काळा माझे अद्भुत मानव देह घेऊन निज धामा गेले, मानदेव घेऊन निज धामा तिळा म्हणे सकळ संता तोषविले, म्हणे सकाळ संता तो करीले, म्हणे सकाळ संता तो चालिले, निळोबा महाराज वर्णन करतात. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कधीच्या काला माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. असं ज्यांचं वर्णन निळोबा महाराज करतात असे तुकाराम महाराज हरिभक्तीचा महिमा, हरिभक्तीचा मोठेपणा तुम्हा आम्हाला विशेष रूपाने सांगणारे असे जगताचे गुरु असलेले संत तुकाराम महाराज यांची या ठिकाणी मूर्ती स्थापना केली. अतिशय वैदिक पद्धतीने स्थापना झाली. सरांचं माझं थोडंसं जे बोलणं झालं होतं त्यात मी सांगितलं होतं की फक्त विधी व्यवस्थित करा, बाकी काही करू नका. मूर्ती स्थापना करायची या शब्दाचा अर्थ विधी आणि अन्नदान हे महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणे गावकऱ्यांनी उत्कृष्ट असे ब्राह्मण बोलावून 3 दिवस हा प्रतिष्ठापनेचा सोहळा आनंदात साजरा झाला. आणि त्या सोहळ्याचं वैभव, त्या सोहळ्याचं महात्म्य कीर्तनकारांनी माझ्यापेक्षा भरपूर सांगितलेलं. काहीच सांगायला शिल्लक ठेवलं नाही त्यांनी. मला जेवढं काही सांगायला पाहिजे होतं, आता टाळकऱ्यांचं वर्णन किती करायला पाहिजे ते सगळं झालेलं आहे. मृदंग वादकाचं वर्णन, त्यामुळे मला काही सांगायला शिल्लकच ठेवलं नाही त्यांनी. कंसातही मला सांगायचं पण नाही. विठ्ठल विठ्ठल गोष्ट तुम्हाला माहिती आहे. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात की म्हणाले उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून एक माणूस आपल्या घरी आलेला आहे, तर त्याला उन्हाळ्याच्या दिवसात सरबत केलं पिण्यासाठी. आपल्याकडे पूर्वी पन्ह फार चांगलं करायचे. आंब्याची कैरी जी असते तिला भाजून त्याचं आंब्याचं पन्ह तयार करतात. तर ते उत्कृष्ट असं चांगलं पेय पिण्यासाठी योग्य असं एक ग्लासभर त्यांच्यासाठी तयार केलं. आणि तयार केल्यानंतर योगायोगाने दुसरा पाहुणा लगेच तिथं आला. विठ्ठल
अचानक दुसरा पाहुणा आल्या कारणाने तो भरलेला ग्लास अर्धा झाला, अर्धा केला. दुसऱ्या ग्लासामध्ये ते अर्ध सरबत दुसऱ्या पाहुण्याला दिलं आणि पहिल्या पाहुण्याला अर्धाच ग्लास मिळाला. त्याच्यामध्ये मराठीत सांगतात पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार, थिंकिंग आता याला पॉझिटिव्ह थिंकिंग असावं का निगेटिव्ह थिंकिंग असावं असा एक विचार आहे मराठीत, बरं का, इंग्रजीत नाही ते. मराठीमध्ये इंग्रजीत त्याला सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार असं म्हणतात. सकार कशाला म्हणतात, नकार कशाला म्हणतात सगळं सांगायला आपल्याला वेळ नाही. पण हा जो विचार चालतो त्यामध्ये भरलेला अर्धा ग्लास बघायचा का रिकामा असलेला अर्धा ग्लास बघायचा, हा त्यात मुख्य भाग आहे. लोकांना भरलेला ग्लास बघितलेलं आवडतं, सांगितलेलं आवडतं, वा अर्धा ग्लास आम्हाला सरबत दिलं, काय त्यांचं वर्णन करावं हे म्हटलेलं आवडतं. पण त्यांना जर सांगितलं काय राव सरबत पाजलं अर्धाच दिला आम्हाला, अर्धा रिकामाचा असं म्हटलेलं, अर्धा रिकामा आहे ही नकारात्मक भूमिका आहे, निगेटिव्ह विचार आहे तो. आणि अर्धा भरलेला आहे हे सांगणं सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह विचार आहे. प्रश्न असा आहे, हा माझा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे ही वस्तुस्थिती आहे का नाही? रिकामा आहे, रिकामा आहे म्हणजे तो उणा आहे. तो उणा असलेला पुरा व्हावा का उणाच राहावा? कोण्या एखाद्या माणसाकडे एखादी जर उणीव असेल तर ती उणीव कायमचीच राहावी का ती भरून निघावी? तर ती भरून निघावी. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, मी नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की झालिया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी. चोरी शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही समजतो, तो चोरी शब्दाचा अर्थ नाही. चोरी शब्दाचा अर्थ उणीव, चोरी शब्दाचा अर्थ न्यूनता, कमीपणा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात कामाचा जो कमीपणा आहे तो तोपर्यंतच असतो जोपर्यंत कळस बसवला जात नाही. कळस बसवल्यानंतर नियमच असा आहे की कळस ज्यावेळी बसवायचा असतो त्यावेळी मंदिरातलं असं थोडंसुद्धा काम शिल्लक राहिलं नाही पाहिजे, ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. तर काम पूर्ण झालेलं आहे याचा दाखला, याचं प्रमाणपत्र कलशाची स्थापना आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या कळसाचं नुसतं एवढं उणीव आणि पुरं याच्यासाठी महत्त्व नाही. आपण उणीव पाहत होतो, उणीव आपल्याला दूर करायची आहे, ते आपण नंतर दूर करू. ज्ञानेश्वर महाराज कळसाची पूर्णता सांगत असताना ते सांगतात लोकी तरी आथी आयसे. लोकामध्ये लोक म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. तुमच्या आमच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात प्रसिद्ध आहे की लोकी तरी आथी आयसे जे दुरूनची कळसू दिसे. दुरून म्हणजे खूप लांबून, कळस उंच असतो, लांबूनच दिसतो. महाराज म्हणतात लांबूनच जर कळस दिसला तो दिसला पाहिजे. मात्र ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की भेटीची हात वसे देवतेची तिये. हनुमंतरायांचा कळस आहे मंदिरावरचा, तो मंदिरावरचा कळस बघितल्यानंतर हनुमंतरायांचं दर्शन झालं असं लोक समजतात. समजत नसले तर समजा, समजत नसले तर तसं समजा. कळस जरी आपल्याला दिसला तरी काय झालं, हनुमंतरायांचं दर्शन. मग याचा अर्थ असा करू नका की मूर्तीच्या समोर यायचंच नाही. तर लोक म्हणतील महाराजांनीच सांगितलं कळसाचं दर्शन घेतलं की देवाचं दर्शन झालं असं महाराजांनीच सांगितलं. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जो खुलासा केला आहे त्या खुलाशाचा थोडासा विचार करा, मग तुम्हाला कळेल. माझं सांगणं असं आहे की ज्याप्रमाणे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात त्याप्रमाणेच कलशाची सुद्धा प्राणप्रतिष्ठा करतात. त्यामुळे ज्याप्रमाणे दगडाच्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं त्याप्रमाणे पितळेचा असो, सोन्याचा असो, चांदीचा असो, जो काही कळस असेल त्या कळसामध्ये सुद्धा काय केलं जातं, देवत्व आणलं जातं. विठ्ठल देवत्व असल्यामुळे कळस पाहिल्यानंतर देव पाहिल्यासारखं होतं, एक गोष्ट. त्यामुळे मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा कळसाचं दर्शन घ्यायला पाहिजे. मूर्तीचं दर्शन हे पूर्ण दर्शन नाही, मूर्तीचं दर्शन अधिक कळसाचं दर्शन, मग देवाचं पूर्ण दर्शन झालं. तसं तर सांगतात कमीत कमी 3 ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. जाताना पायरीचं एक दर्शन घेतलं पाहिजे, मूर्तीच्या जवळ जाऊन मूर्तीचं एक दर्शन घेतलं पाहिजे आणि मंदिराच्या बाहेर येऊन कळसाचं दर्शन घ्यायला. असे 3 दर्शनं झाले म्हणजे मग एक दर्शन पूर्ण झालं.
3 in 1 असे 3 एकत्र यायला पाहिजेत असं ते सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एकाने मला प्रश्न विचारला. का हो म्हणाले महाराज एवढं कळसाचं तुम्ही वर्णन करता. तुकाराम महाराजांनी सुद्धा तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर तुकाराम महाराज हे भागवत संप्रदायाचे कोण आहेत? कळस आहेत. तुका झाला से कळशस्थानी. तुकाराम महाराज हे कलशस्थानी आहेत म्हणजे ज्ञानोपदेश करणारे आहेत असा मी त्याचा अर्थ करीत असतो. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले तुकाराम महाराज कळसाचं वर्णन करताना त्यांनी त्या वर्णनाचा कळस केलाय. वर्णनाचा सुद्धा त्यांचा कळस झालेला आहे. ते असं म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तुका म्हणे मोक्ष देखिल्या 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 तुका म्हणे देखिल्या म्हणे मोक्ष देखिल्या तात्काळ तात्काळ नाच अंकाराचा तात्काळ नाच अंकाराचा नकरी आळस आलिया संसारी. नकरी आळस आलिया संसारी. तात्काळ आम्ही चरणच पाठ करतो फक्त, पण थोडं थोडं कामापुरतं आप लक्षात ठेवतो. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणिले पंढरीये. न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भूवैकुंठ. न पविजय केल्या तपाचिया राशी ते या जनलोकासी दाखविले. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राणी देव शास्त्रांनी हा भाव निवडिला. विष्णुपद गया रामनाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुकाराम महाराज सांगतात पंढरपूरला जा तुम्ही आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघितल्याबरोबर लगेच म्हणाले अहंकाराचा नाश होतो. आत्ताही तुम्ही ऐकलं की हनुमंतरायांचं दर्शन घ्यायचं आणि कळसाचं सुद्धा काय करायचं? दर्शन घ्यायचं. असं आपण ऐकतो, असं आपण करूही शकतो. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचंही दर्शन घेऊ शकतो आणि मंदिराचा कळसही आपण पाहू शकतो. पण तात्काळ आपल्या अहंकाराचा नाश झाल्याचा अनुभव मात्र आपल्याला काही येत नाही. मला तरी आणखीन आला नाही. त्यामुळे लोक म्हणतात कसं काय तुकाराम महाराज असं कसं काय लिहितात? त्यांना सांगितलं अरे बाबा तुकाराम महाराज लिहितात ते, त्यांनाच विचारलं पाहिजे जाऊन, मी कसं काय सांगणार? तुकाराम महाराजांनाच विचारला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर सांगतात, माझी ये साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. भगवत साक्षात्कार झाल्यानंतर अहंकार निवृत्त होतो, द्वैताचा निराश होतो असं शास्त्र असल्या कारणाने ज्या अर्थी तुकाराम महाराज अहंकाराचा नाश होतो असं सांगतात, त्या अर्थी त्याच्या अगोदर त्या नाशासाठी आत्मसाक्षात्कार परमात्म साक्षात्कारच व्हावा लागेल. देवदर्शनाशिवाय भगवत साक्षात्काराशिवाय ही गोष्ट शक्य नाही. म्हणून
पांडुरंग परमात्मा आपल्या ठिकाणी आपल्याकडे आहे, हनुमंतराय आहेत, सावतामाळी महाराज आहेत, जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. हे महात्मे आपल्याला काय सांगतात, कशा पद्धतीने जीवन जगायला पाहिजे, कशा पद्धतीने आपला विचार असायला पाहिजे, ही गोष्ट ते आपल्याला शिकवितात. विठ्ठल मूळ गोष्ट आपल्याला सांगत होतो, रिकामा बघायचा का भरलेला बघायचा. माझा स्वतःचा विचार जर घेतला तर मी सांगतो मी रिकामा पाहणार आहे, दुसराही त्याचा रिकामाच पाहणार आहे, आपला काही करणारा नाही. रिकामा पाहावा का न पाहावा याचा विचार तुम्ही करा. भरलेला ग्लास आहे ही गोष्ट दोघांनाही मान्य आहे. अर्धा ग्लास भरलेला आहे, जो भरलेला सांगतो त्यालाही मान्य आहे, आणि जो रिकामा सांगतो त्याला सुद्धा ती गोष्ट मान्य आहे. उणीव असलेली उणीव जावी का राहावी या विचारामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ते तुमचं आमचं वर्णन करीत नाहीत. ते म्हणतात एक बाप आहे, बाप, आणि त्याला एकुलता एक मुलगा आहे. मी ज्या बाप सांगतो, वर्णन करतो, मी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच मुलगा असावा का माझ्यापेक्षा चांगला असावा, असा जर प्रश्न एखाद्या बापाला विचारला तर बाप अनेक उत्तरं देतील. पण ज्ञानेश्वर महाराजांनी एकच उत्तर दिले. ते म्हणतात बापाला असं वाटत असतं की माझ्याजवळ जी गुणसंपत्ती आहे त्याच्यापेक्षा, माझ्याजवळ जी धनसंपत्ती आहे त्याच्यापेक्षा, माझ्याजवळ जी ज्ञानसंपत्ती आहे त्याच्यापेक्षा माझ्या मुलाजवळ काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. मग आपल्याकडे जी उणीव आहे ती उणीव आपल्या मुलाकडे असता कामा नये. ती आपल्यापेक्षा तो पुढे गेलेला असला पाहिजे, तो त्याला पुढचं दिसत असलं पाहिजे. विठ्ठल